वाशिम जिल्ह्यामध्ये सलग 9व्या दिवशी पेट्रोल पंपावरती डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी रात्रीपासून रांगा लावलेल्या आहेत। 9व्या दिवशी देखील पेट्रोल पंपावरती डिझेलसाठीची कसरत ही कायम आहे। शेतकरी आणि वाहनधारकांना रात्रभर जागून डिझेलसाठी रांगेमध्ये तासनतास वाट बघण्याची वेळ आलेली आहे आणि याच ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी। बघूयात। वाशिम जिल्ह्यात पाहायला गेलं तर गेल्या 9 दिवसापासून कॅनल लावून शेतकरी असतील, वाहन चालक असतील यांना डिझेल मिळवण्याची वेळ आलेली आहे। आज मी आहे वाशिमच्या दक्षता पेट्रोल पंपावर आणि आपण मग बघू शकता मोठ्या प्रमाणात डिझेल मिळवण्यासाठी कॅनाच्या रांगा लागल्यात, म्हणजे नंबर लावून ठेवलेले आहेत। जेव्हा केव्हा डिझेल येईल तेव्हा हे डिझेल मिळवण्यासाठी इथं मोठ्या प्रमाणात गर्दी उसळणार असल्याचं चित्र आहे। रात्री 12 वाजेपासूनच शेतकऱ्यांनी आणि वाहन चालकांनी इथं आपला नंबर लावून ठेवला आहे। कॅना इथं एका लाईनीनं लावून ठेवलेल्या आहेत। मात्र अद्यापही या पंपावर डिझेल नाही। डिझेल आल्यानंतर आणखी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। सलग 9व्या दिवशीचं हे चित्र आहे। वाहन जरी नसले तरी मात्र कॅना मोठ्या प्रमाणात इथं लागल्याचं चित्र आहे। 9व्या दिवशी अशी परिस्थिती असल्याने आता नवीन नियमावलीनुसार नेमकं कसं डिझेल मिळते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। मात्र डिझेल मिळवण्यासाठी 10 दिशा फिरण्याची वेळ शेतकऱ्यांना आणि वाहन चालकांना आल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय। मनोज जयस्वाल, ABP माझा, वाशिम।